अरे मी लहान होतंय तेव्हा ना अमक्या तमक्या शेजाऱ्यांच्या घरात घुसून माका डिस्कवरी चॅनल बघूक आवडायचा. तेव्हा त्या चॅनलवर केव्हा केव्हा माणसं बोटीत बसून जाताना दिसायची. तेव्हा मनात येई, येड्या आपल्याला कधी अशा बोटीत बसूक मिळताला. अरे आता तुमका सांगतय, तो व्हिडिओ बघून आमका सुद्धा बोटीत बसूची खास सुटली होती. माका सुद्धा बसायचा हा बोटीत. मग या की मग आपल्या वेंगुर्ल्यात खवणे बीचला इथं इलात की या ओमकार सारंग नावाच्या माणसाक गाठा. एकदा का तुम्ही खवणे बीचची ही खाडी बघितलीत ना की नक्की म्हणणार, वावा खवण्या काय स्पॉट दाखवलास रे. पाणी काय डुबण्यासारखं नाही हा, पण जॅकेट मात्र घालूचाच लागता, नाहीतर पोलीस रागवतात. आणि घाबरू नका, तुम्ही 10वी नापास असलात तरी 5 मिनिटाच्या ट्रेनिंगवर तुम्ही पायलट होणार. एकदम सोप्पा सगळा. सूर्यदेव म्हणत होतो, चला मी आता जातो. कुठे जातो? म्हणून मी पण गडबडीत बोटीत बसलो आणि मग आमचा तो भारी प्रवास सुरू झालो. माझ्या पुढचा माणूस फावडी मारत होता. माझे डोळे निसर्गाचा आनंद घेत होते आणि आत्मा एकदम शांत झाला होता. जगातलो कितीही भारी 3 तासाचा पिक्चर बघितलो तरी 4थ्या तासात त्याचा हँगओव्हर उतरता. पण ह्यो अनुभव असो असा की 2-3 दिवस तुमच्या डोक्यात हेच चक्र फिरत राहताला आणि पुढचो महिनाभर तुम्ही एकदम टवटवीत असणार. तुमची किती पण टवाळकी करणारी आणि दंगा करणारी पोरं असू दे, त्यांका या बोटीत बसवा, मग कशी शांत होती ती बघा. आम्ही जरा शर्यत लावलेली म्हणून दमलो खरे, पण मन एकदम शांत झालं बघा. तर तुमका पण ह्यो अनुभव घेऊचो असा तर नक्की या वेंगुर्ल्यात खवणे बीचला आणि ओमकार साहेबांना भेटा. नंबर दिलाय ना, मग उशीर कशाक, फोन करा आणि निघा. अरे देशा भटक गए.